ठीक आहे, आवाज येता? हा, ठीक आहे. हवामानशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट नंबर 4 मध्ये वातावरणीय विक्षोभ या प्रकरणात आपण उष्णकटिबंधीय चक्रीवादळे याविषयी माहिती पाहणार. परंतु सुरुवातीला हवा व हवामान म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती पाहू. हवामानशास्त्राच्या अभ्यासात हवा व हवामान या घटकांच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व असून तो या शास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. मानवी जीवनाच्या विविध अंगावर व मानवाच्या आर्थिक क्रियावर परिणाम करणारा नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवामान हा एक महत्वपूर्ण घटक आहे. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यासारख्या मूलभूत गरजांवर व शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक आणि सर्वच एकूण कार्यावर म्हणजे मानवाच्या सर्व आर्थिक व्यवसायावर हवामानाचा प्रभाव पडत आहे. म्हणून मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून या घटकाच्या अभ्यासाला अत्यंत महत्व असल्याचे दिसून येते. म्हणून हवा आणि हवामान हे दोन्ही घटक आपण व्यवस्थित समजावून घेणार आहोत. हवा व हवामान हे दोन शब्द सामान्यपणे व्यवहारात आपण एकसारख्या अर्थाने वापरतो, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून या दोन शब्द प्रयोगामध्ये भिन्नता असल्याचे दिसते. म्हणून मग आपण हवा म्हणजे काय आणि हवामान म्हणजे काय हे थोडक्यात समजावून. आता सुरुवातीला आपण हवेची व्याख्या पाहू. हवा म्हणजे विशिष्ट ठिकाणाच्या विशिष्ट वेळेच्या वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीचे वर्णन होय. म्हणजे वातावरणाची जी अल्पकालीन स्थिती असते त्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी हवेच्या विविध अंगांचे निरीक्षण केले जाते व त्या आधारे हवा उष्ण आहे, थंड आहे, उबदार आहे, कोरडी आहे या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. हवा ही स्थल व कालपरत्वे बदलत जात असते. म्हणजे एखाद्या ठिकाणाची सकाळी हवा थंड असते तर दुपारी उष्ण असते किंवा मग संध्याकाळी ती आल्हाददायक असते. वेळेप्रमाणे जसा हवेत बदल होत जातो तसेच वेळ तीच ठेवून ठिकाण बदलले तर हवेमध्ये बदल होत जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर की उन्हाळ्यामध्ये नागपूरच्या हवेत दुपारी उकाडा जाणवतो तर त्याच वेळेस महाबळेश्वर या ठिकाणी गारवा जातो. म्हणजे वेळ तीच आहे. तर साधारणतः 12 वाजता समजा आपण हवेचं ऑब्झर्वेशन केलं तर नागपूरमध्ये ती उष्ण स्वरूपाची उबदार, तर त्याच वेळेस 12 वाजता महाबळेश्वर या ठिकाणी ती अगदी गार किंवा थंड. म्हणजे वेळ तीच ठेवून स्थल बदल केले तर मात्र हवेमध्ये बदल दिसून येतो. त्याचप्रमाणे उंचीनुसार पण त्याच वेळेला एकाच वेळेला हवेमध्ये बदल असल्याचं दिसून येतं. कारण पृथ्वीपृष्ठापासून जसजसं उंच जावं तस तसं हवेतील तापमान कमी कमी होत जातं. आणि म्हणून मग पठारी भागामध्ये जेवढी उष्णता असते तेवढी त्याच्यापेक्षा
कमी उष्णता ही पर्वताच्या शिखरावरती आहे. या संदर्भात आपण मागील प्रकरणामध्ये सविस्तर माहिती पाहिली की हवेच्या तापमानात कशा पद्धतीने बदल होतात. अगदी उंचीनुसार बदल होतो. त्यानंतर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जसजसं आपण अक्षवृत्त बदलत जातो तस तसं तापमानात आपल्याला बदल झालेला दिसून येतो. तर हवामान हवामान म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. हवामान संज्ञेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. श्रीवार्ता यांच्या मते हवेची दैनिक स्थिती जी एखाद्या ठिकाणाच्या वातावरणीय घटकांच्या दीर्घ कालावधीनुसार ठरवली जाते अशा स्थितीस हवामान असे म्हणतात. म्हणजे हवेची जी दैनिक स्थिती असते ती एखाद्या ठिकाणावर दीर्घकाळ ऑब्झर्वेशन केल्यानंतर म्हणजे साधारणतः दीर्घकाळ म्हणजे 30-35 वर्ष त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर एकंदरीत तेथील वातावरणातील हवा जी आहे ती आपल्याला एकसारखी दिसते. म्हणजे उष्ण कटिबंध आपण जेव्हा म्हणतो तेव्हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये म्हणजे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 23.5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशावर आपण 30 वर्ष ऑब्झर्वेशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला एकंदरीत सरासरी तापमान जे आहे ते जास्त असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग तेथील हवा जी आहे ती उष्ण असते आणि म्हणून मग आपण त्याला उष्ण कटिबंध असतो. तर त्या तुलनेमध्ये आपण ध्रुवीय भागामध्ये जर विचार केला की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध दोन्ही गोलार्धातील 66.5 अंश अक्षवृत्त ते 90 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जेवढा प्रदेश येतो जेवढा भाग येतो या भागात अगदी किती 25-30 वर्ष ऑब्झर्वेशन केले असता की अशा आढळून येते की तिथे तापमान खूप कमी आहे हवेमध्ये आणि नेहमी 0 डिग्रीच्या आसपास तापमान असल्याचे आढळते. आणि म्हणून मग आपण त्या प्रदेशाला शीत हवामानाचा प्रदेश म्हणजे एखाद्या ठिकाणचं हवामान ठरवण्यासाठी मात्र काय म्हटलेलं आहे हवेची दैनिक स्थितीचं दीर्घकाळ म्हणजे 30-35 वर्ष ऑब्झर्वेशन केल्यानंतर ठरवलेली त्या ठिकाणची हवामान स्थिती असते. आता यानंतर फ्रिचफिल्ड यांच्या मते त्यांची व्याख्या पाहू की पृथ्वी आणि वातावरण यांच्या दरम्यान उष्णता आणि आर्द्रता यांचा होणारा विनिमय व त्याची दीर्घकालीन प्रक्रिया यातून जी स्थिती निर्माण होते त्यास हवामान असे म्हणतात. बघा म्हणजे पृथ्वी आणि वातावरण यांच्या दरम्यान उष्णता आणि आर्द्रता यांचा होणारा विनिमय व त्याची दीर्घकालीन प्रक्रिया यातून जी स्थिती निर्माण होते त्यास हवामान असे म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रदेशाचं हवामान ठरवत असताना त्या प्रदेशातील हवेतील उष्णता आणि आर्द्रता यांच्यामध्ये विनिमय होत असतो, घेवाणदेवाण. म्हणजे ज्या हवेमध्ये जास्त आर्द्रता आहे ती कमी आर्द्रता असणाऱ्या हवेमध्ये मिसळते त्यावेळेस ते आर्द्रतेचं विभागणी होते. तसंच उष्णतेच्या बाबतीत सुद्धा जी हवा उष्ण आहे व त्याच्या बाजूस थंड हवा असेल तर दोन्ही हवा ह्या एकमेकात हळूवारपणे मिसळतात. तेव्हा उष्ण असणाऱ्या हवेतील उष्णता ही शीत हवेमध्ये ग्रहण केली जाते आणि शीत हवेची जी शीतपणा आहे तो हळूहळू काय होतो उष्ण होत जातो. म्हणजे अशा पद्धतीने विनिमय होऊन जी दीर्घकाळाची स्थिती त्या प्रदेशावर निर्माण होते त्यानुसार तिथलं हवामान सांगितलं जातं. यानंतर कोपेन व डिलॉंग यांच्या मते त्यांनी सांगितलेली व्याख्या दीर्घकाळातील हवेच्या समग्र स्थितीच्या सारांशास हवामान असे म्हणतात. बघा
म्हणजे एखाद्या प्रदेशावरती आपण जेव्हा हवामान सांगत असतो तेव्हा त्या प्रदेशावरील दीर्घकाळाची हवेच्या समग्र स्थितीची स्थिती कशी आहे ती सारांश रूपाने सांगितली जाते, त्याला हवामान असे म्हणतात. यानंतर जी एफ टेलर यांच्या मते हवामान म्हणजे एकात्मिक हवा आणि हवा म्हणजे हवामान विविधता होय. या दोन्हीतील फरक कालसापेक्ष असतो. बघा इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. हवा आणि हवामान या दोन्हीतील फरक हा कालसापेक्ष असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणची हवा जेव्हा सांगतो आपण तेव्हा कालावधी हा कमी असतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणची सकाळची हवा, दुपारची हवा, संध्याकाळची हवा किंवा आजची हवा, कालची हवा कशी होती, अशा कमी कालावधीचा विचार केलेला असतो. त्या हवेला आपण त्याला आपण हवामान. परंतु हवामान म्हणजे दीर्घकाळाचं ऑब्झर्वेशन. एक दिवसाचं, 4 दिवसाचं, 1 महिन्याचं नाही. तर त्याला 20-25 वर्ष एखाद्या ठिकाणावरील हवामानाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर ती ज्या पद्धतीची सारांश रूपात आढळते तिला काय हवामान असं जी.एफ. टेलर म्हटलेलं आहे. तर सी.एस. थॉर्नवेट यांच्या मते की एखाद्या ठिकाणचे हवामान म्हणजे विसर्जित उष्णता व आर्द्रता यांची उपलब्धता आणि त्यांच्यातील एखाद्या प्रदेशात असलेले संतुलत्व होय. म्हणजे एखाद्या प्रदेशातील या सर्व उष्णता व आर्द्रता यांच्या एकूण हवेतील उपलब्धतेमुळे निर्माण झालेली एक विशिष्ट प्रकारची हवेची दीर्घकाळाची स्थिती जी आहे किंवा त्याला त्यांनी संतुलत्व असं म्हटलेलं आहे. ती संतुलन एक सारखेपणा साधून राहिलेली जास्त कालावधीपर्यंत ती हवा जी आहे तिला हवामान असं म्हटलं. आता आपण सर्वसाधारण हवामानाची व्याख्या त्याच्यावरून सांगू शकतो की वरील या सगळ्या व्याख्यावरून आपण एक सर्वसाधारण व्याख्या सांगता येईल. ती कशी, तर विशिष्ट क्षेत्रातील किंवा प्रदेशातील दैनिक हवेचे दीर्घकाळ 30-35 वर्ष निरीक्षण व मापन करून जो निष्कर्ष किंवा जे अनुमान काढले जाते त्यास हवामान असे म्हणतात. सर्वसाधारण व्याख्या. आता हवामान हे हवेचे सरासरी स्वरूप असते. त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे हवामान हे हवेप्रमाणे सतत बदलत नाही. उदाहरणार्थ कोकणाचे हवामान उष्ण व दमट आहे किंवा मग राजस्थानचे हवामान उष्ण व कोरडे आहे. यात कालपरत्वे बदल होत नाही, कारण ते त्या प्रदेशातील हवेच्या स्थितीचे सरासरी स्वरूप असते. हवा ही विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते. तर हवामान विशिष्ट क्षेत्राच्या किंवा प्रदेशाच्या संदर्भाने व्यक्त केले जाते. म्हणजे हवेच्या बाबतीत क्षेत्रीय व्याप्ती कमी असते तर हवामानाच्या संदर्भात ती जास्त असते. हवेमध्ये अल्प काळात बदल होतात तर हवामानात दीर्घकाळापर्यंत बदल होत नाही. हा हवा आणि हवामानातील आपल्याला फरक सांगता येईल. हवा व हवामान यांचे स्वरूप ठरवण्यासाठी हवा व हवामानाच्या अंगांचे किंवा घटकांचे निरीक्षण मापन करणे आवश्यक आहे. निरीक्षण मापन करण्यासाठी साधारणतः साधा तापमापक, तापमान लेखक यांचा उपयोग केला जातो. अशा रीतीने हवा व हवामान ही दोन संकल्पना ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. थोडासा फरक जो आहे तो आपल्या लक्षात आणा. आता ही माहिती
हवा आणि हवामानाची माहिती मुद्दाम पुन्हा एकदा मी सांगितलेली आहे, कारण आपणाला उष्ण कटिबंधीय वादळांच्या बाबतीत म्हणजे ट्रॉपिकल सायक्लोन्स यांच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी उष्णकटिबंधीय चक्रीवादळे ती कोठे निर्माण होतात आणि उष्णकटिबंधीय का म्हणतात यावर आपण थोडीशी याची माहिती घेणार आहोत. तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ हे उष्णकटिबंधीय महासागरावर उगम पावणारे व वेगाने फिरणारे वादळे आहे. जिथून ते विकसित होण्यासाठी ऊर्जा घेतात ते प्रदेश म्हणजे कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचा आखात, उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्वेकडील आणि मध्य उत्तर पॅसिफिक महासागर या ठिकाणी या वाऱ्यांची म्हणजे चक्रीवादळांची निर्मिती होते. त्यांनाच चक्रीवादळे असे म्हणतात. आणि त्याला अगदी पश्चिम उत्तर पॅसिफिक महासागरावर टायफोन असंही नाव आहे. परंतु या चक्रीवादळांची निर्मिती ही कशा पद्धतीने होते याविषयी थोडक्यात आपण जाणून घेणार. तर या पद्धतीच्या समोर दाखवलेल्या चित्रामध्ये की चक्रीवादळ निर्माण झाले किंवा तो वारा जो आहे तो चक्राकार पद्धतीने फिरताना दिसतो आहे. आता वाऱ्याची अशी स्थिती का निर्माण होते? वातावरणामध्ये हवेत काय समजा बदल घडून येतात आणि ही चक्राकार पद्धतीची हवा निर्माण होते. तर समुद्रांच्या भागावरती आणि खंडांच्या भागावरती सूर्यप्रकाश जेव्हा पोहोचतो तेव्हा खंडांचे भाग हे लवकर तापतात, लवकर उष्णता ग्रहण करतात. त्या तुलनेत हा तर आपण तर आपण या ठिकाणी चक्रवातांची निर्मिती होत असताना खंडांचे भाग लवकर तापतात, जास्तीत जास्त उष्णता ते लवकर ग्रहण करतात आणि मग त्या खंडांना लागून असणारी जी वातावरणामधली हवा जी आहे तिला उष्णता जास्त लवकर भेटते आणि ही हवा तापून ती हलकी होते आणि तिच्यातील दाब पण कमी होतो. परंतु त्याच वेळेस लगतच्या समुद्राच्या भागावरील पाण्यालगत असणारी हवा जी आहे या हवेत मात्र ही पाणी लवकर तापत नाही. पाण्यामध्ये सूर्यकिरण खोलवर जातात आणि मग खालून पाणी हळूवार वर तापत येतं. मग समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागालगतची हवा जी आहे तिला उष्णता जी मुक्त होणारी उष्णता आहे ती लवकर भेटत नाही आणि मग ही हवा कमी उष्णतेची असते, जड असते किंवा तिच्यात आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि म्हणून
ती हवा जास्त जड असल्या कारणाने तिथे जास्त दाबाचा पट्टा, जास्त दाबाची हवा असते. आणि या ठिकाणी खंडावरती कमी दाबाची हवा, समुद्रामध्ये जास्त दाबाची हवा, आणि मग या वेळेस जास्त दाबाच्या हवेकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा ही काय होते, खेचली जाते, ओढून घेतली जाते, आणि मग वारे समुद्रावरून किनाऱ्याकडे वाहायला सुरुवात होते. अशा वेळेस की जर मध्यंतरी उष्ण पाण्याचे प्रवाह असतील, किंवा मग मध्ये अगदी खंडांच्या भागाकडून येणारे वारे समुद्री भागावरती येत असतील, तर त्या ठिकाणी कमी दाब आणि जास्त दाबाच्या दोन ठिकाणांमध्ये जो भार उतार आहे, तो भार उतार तीव्र होतो, आणि मग ती जास्त दाबाची हवा कमी दाबाच्या भागाकडे ती खेचली जाते. कमी दाबाच्या भागाकडील हवा जी आहे ती हलकी असल्यामुळे, कमी दाब असल्यामुळे ती वरती जाते, आणि तिची जागा भरून काढण्यासाठी समुद्रावरील जास्त दाबाची हवा त्या ठिकाणी खेचली जात असते. आणि या प्रक्रियेमध्ये जर दोन्ही वायू राशी ह्या एकमेकांमध्ये मिसळत असताना त्याच्यामध्ये तीव्रता, दाब उतारातील तीव्रता जी आहे त्यामध्ये जास्त तीव्रता असेल, तर मग मात्र त्यांचं वापरणे किंवा चक्राकार ते एकमेकांमध्ये घुसतात, आणि मग आतल्या भागामध्ये कमी दाबाचं हवेचं केंद्र राहतं, आणि बाहेरच्या बाजूने जास्त दाबाच्या हवेचं केंद्र असतं, आणि मग ती जास्त दाबाच्या केंद्राकडील हवा त्या कमी दाबाच्या केंद्राकडे खेचली जाते, आणि मग वाऱ्यांना गोलाकार चक्राकार स्वरूप प्राप्त होतं, आणि मग चित्रात दाखवल्याप्रमाणे अशा चक्रवातांची किंवा चक्रीवादळांची निर्मिती होत असते. पुढील आकृतीमध्ये आपण या ठिकाणी पहा की गरम हवा आहे, वॉर्म एअर कूल्स जे आहेत ते वरची हवा दोन्ही बाजूला पसरते, आणि मग खालून ती कमी दाबाची हवा मधल्या भागातून येत असते, आणि बाकीची हवा जी आहे त्या बाहेर मूव्ह होते, आणि या प्रक्रियेमधून मग साधारणतः मध्य भागात आपल्याला त्या वादळाचा डोळा किंवा चक्षु असल्यागत दिसते. त्या आकृतीमध्ये पण तुम्हाला लक्षात येत असेल की खालून वरती, खाली तिचा आकार लहान आहे, परंतु वर गेल्यानंतर मात्र आतून खेचली गेलेली जी हवा असते ती वरती मग ज्या वातावरणाच्या वरच्या थरामध्ये ती पसरली जाते, आणि अशा रीतीने तो एक झोक खालून वरती वाहताना दिसतो. परंतु हा वाहत असताना सुद्धा याच्या खालच्या भागामध्ये आजूबाजूची जी हवा आहे ती चक्राकार पद्धतीने जास्त दाबाची हवा ते केंद्रावरती कमी दाबाच्या केंद्राकडे खेचली जाते, आणि त्याबरोबर मग साधारणतः ही आर्द्रतायुक्त हवा पण त्यामध्ये येत असते, आणि नंतर ती वर ढकलली जाऊन ती वरच्या वातावरणामध्ये बाजूला फेकली जाते किंवा पसरते. या अशा पद्धतीने हे ट्रॉपिकल सायक्लोन जे आहेत हे विशेषतः या समशीतोष्ण कटिबंध जे भाग आहेत या दोन्ही समशीतोष्ण कटिबंधाच्या दरम्यानचा जेवढा उष्ण कटिबंधाचा भाग आहे त्या भागावरती दोन्ही गोलार्धात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात ते निर्माण होतात, आणि अशी चक्रीवादळे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहताना दिसतात. आता यामधील उत्तर गोलार्धातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे चित्र कशा स्वरूपाचे असते, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उन्हाळ्यात विकसित होत असतात, परंतु बहुतेक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ खोऱ्यांमध्ये जवळजवळ प्रत्येक महिन्यात नोंदवली गेलेली आहे, म्हणजे नद्या खोऱ्यांमध्ये. तसंच युएनएसओ आणि मॅडन ज्युलियन ऑसिलेश सारखी हवामान चक्रे जी आहेत ती उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या विकासाची वेळ आणि वारंवारता ते सांगत असतात. आता विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा उगम सामान्यतः आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण झोन मध्ये झालेला असतो.
जेथे वारे ईशान्य किंवा आग्नेय दिशेने वाहतात, आग्नेय दिशेने वाहतात, म्हणजे कमी दाबाच्या या विस्तृत क्षेत्रामध्ये उष्णकटिबंधीय महासागरावर हवा गरम होते आणि वेगळ्या त्या प्रदेशामध्ये ती मूव्ह होते, ज्यामुळे मेघगर्जनेच्या सरी त्या अनंतामध्ये पडतात आणि अशा या वेगवान वाहणाऱ्या हवेचा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो. तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची तीव्रतेची मर्यादा जी आहे, जी त्याच्या मार्गावरील पाण्याच्या तापमानाशी जोरदारपणे संबंधित आहे. जगभरात दरवर्षी सरासरी 86 अशा चक्रीवादळांची निर्मिती होते. त्यापैकी बरेचसे जे आहेत ते 119 ते 150 पर किलोमीटर हवा वेगाने म्हणजे पर किलोमीटर पर हवर वेगाने वाहताना दिसतात आणि बऱ्याच वेळा ती जास्त तीव्रता गाठतात आणि असे विक्षोभक चक्रीवादळे जे आहेत, ही चक्रीवादळे त्या उष्ण कटिबंधामध्ये निर्माण होत असतात. या चक्रीवादळांच्या ची रचना जी आहे, ती रचना थोडक्यात सांगायची झाली तर मध्यभागी जो त्याचा मध्यवर्ती कमी दाबाचं केंद्र असतं, त्या ठिकाणाहून हवा वरती ढकलली जाते आणि एक झोत तयार होतो. त्याला त्या चक्रीवादळाचा चक्षु किंवा मग डोळा किंवा केंद्र असे म्हटले जाते. आता यातील परिपक्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या केंद्रस्थानी हवा उगवण्याऐवजी बुडते, म्हणजे पुरेशा मजबूत वादळासाठी ढग तयार होण्यास, त्या ठिकाणी दाब वाढण्यास त्या हवेचा थर हा जो आहे तो खोलवर बुडलेला आहे, म्हणजे ज्यामुळे एक स्पष्ट डोळा त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे त्या डोळ्याच्या ठिकाणचं हवामान सामान्यतः शीत आणि संवर्णीय असतं ते, आणि त्यांच्यापासून किंवा ढग जे आहेत ते मुक्त होत असतात. म्हणजे जरी समुद्रात अत्यंत हिंसक ते असले तरी सामान्यतः ते गोलाकार स्वरूपात फिरत राहतात. 30 ते 65 किमी पर हवर वेगाने ते समुद्राच्या भागावर प्रवास करतात आणि खंडांकडे आल्यानंतर मात्र त्याचा वेग हा कमी होतो. अशा रीतीने या चक्रीवादळांच्या बाबतीत आपणाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळ असेही प्रकार त्यामध्ये सांगता येतात. समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळामध्ये उत्तर गोलार्धात 23.5 अंश ते 66.5 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान या समशीतोष्ण कटिबंधीय वादळांची निर्मिती होते. त्यानंतर दक्षिण गोलार्धात सुद्धा 23.5 ते 66.5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान या चक्रीवादळांची निर्मिती होते. याविषयी पण आपल्याला माहिती घेता येते, परंतु या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी आपल्याला फक्त उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाच्या बाबतीत माहिती घ्यायची आहे आणि अभ्यासक्रमाला तेवढाच भाग असल्यामुळे आपण त्याच्याच संदर्भात माहिती पाहिली. तर या ठिकाणी आपण थांबू. एकंदरीत सिलेबस इथे पूर्ण झालेला आहे, पण पुढच्या तासाला एक रिव्हिजन म्हणून काही MCQ आणि त्यावरती चर्चा करू. इथे थांबू.